गोवर्धन गोवर्धन आहे मम्मी. हा कुठला आणलीस? हा गोवर्धन नाही. मध्ये बसले असेल त्या हा कॅमेरा झाला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मम्मीला अचानक भयानक सुचलंय की आपण मेथीचे लाडू करूया, कारण पावसाळा आलाय. समोर मी रिंग लाईट लावली आहे म्हणून तुम्हाला माझ्या चष्म्यात त्याचं रिफ्लेक्शन दिसत असेल. सो या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत मेथीचे लाडू कसे बनवायचे. मस्त पाऊस पडत होता म्हणून मम्मीने मेथीच्या लाडूसाठी सामान तर आणलं, पण आता पाऊस बंद झाला. पण मम्मी बोलली की ठीक आहे तर बनवून ठेवूया. तर आजची रेसिपी आहे मेथीच्या लाडूची आणि मी तुम्हाला ती दाखवणार आहे की माझी मम्मी कशी बनवते. सर्वात पहिले तिने मेथी भाजायला घेतली आता तव्यामध्ये. किती मम्मी मेथी आहे ही? पाव किलो, अर्धा किलो नाही, पाऊण किलो मेथी आहे ना. अर्धा किलो मेथी आहे आणि आता ती तव्यामध्ये भाजून घेते. आणि मेथी भाजल्यानंतर काय करणार आहेस? गहू भाजणार आहे आणि मग ते चक्कीत दळणार. आणि मग आत्ता वाजले 7, आम्ही उद्या दळणार. आज फक्त भाजून ठेवते ती. तर आम्ही जे मेथीचे लाडू करतो ना ते एवढे जास्त कडू लागत नाही. आणि इथं तांदळाच्या लाडूची तयारी चालू आहे. तांदळाच्या लाडूची मी रील बनवणार आहे. तर ते आम्ही रात्री भिजत घालू आणि त्याची रील उद्या शूट करेन मी. मेथीचे लाडू पण उद्याच मम्मी दळून ठेवेल, मग बघू आम्ही कधी बनवायचे. असा हा 5-6 दिवसांचा एकत्र व्लॉग होईल असं मला वाटते. चला, तर हे सध्या गहू गहू नाही सॉरी मेथी भाजायचं चालू आहे. किती वेळ भाजतील? थोडी जास्त लाल नाही होऊन द्यायची. लाल नाही होऊन द्यायची, थोडीशी तिला गरम करायची. गरम नाही, लाल थोडी. लाल करायची म्हणजे ती ह्याच्यात चांगली दळून निघल चक्कीत. तर इथे मेथी भाजून घेतली आणि तिने आता गहू टाकलेत तव्यामध्ये. हे बघा मेथी. घ्या मॅडम. तिकडं सिरियल चालू आहे. कुठं चालू आहे सिरियल? ती बघा, सिरियल चालू आहे. कोणती सिरियल चालू आहे? तू अनोळखी तरी सोबत. अरे बाप रे, तू अनोळखी तरी सोबती. इथं ओळखीची माणसं सोबती राहत नाहीत. मम्मीने सिरियल लावले तू अनोळखी तरी सोबती. मेथीचा वास पूर्ण आमच्या घरामध्ये दरवळतोय. आणि फायदे तर तुम्हाला सांगायची गरजच नाही आहे. खूप सारे फायदे आहेत. आणि तुम्ही बघू शकता ही रिंग लाईट आहे. मी तुम्हाला फक्त एक चेंज दाखवते रिंग लाईटमुळे किती आला आहे. आणि तुम्ही ही रिंग लाईट जर क्रिएटर असाल आणि तुम्हाला घ्यायची असेल तर नक्कीच प्रेफर करू शकता. आता हा रिंग लाईट विथ रिंग लाईट आहे आणि हा विदाऊट याने डायरेक्ट दिवस. सो ही डिजिटेकची रिंग लाईट आहे. मी काहीतरी 3.5ला घेतली होती. तुम्ही पण नक्कीच प्रेफर करू शकता जर घरात तुम्ही व्हिडिओ बनवणार असाल तर यानंतर 2-3 दिवसांनी आम्ही हा व्लॉग शूट करतोय. सगळं सामान आणलं होतं मेथीसाठी, मेथीच्या लाडूसाठी जे लागतं ते. आणि दोन्ही पिठं म्हणजे गव्हाचा आणि मेथीचे दोन्ही पिठं मम्मीने चक्कीतून दळून आणले होते. आणि मी इथं चुकून परत व्लॉग स्टार्ट केला म्हणून हा व्हॉइस ओव्हर करते. आणि तुम्ही बघू शकता इथं किती सामान आहे. म्हणजे तुम्हाला एक एक गोष्ट मी आता सविस्तर सांगते आणि आम्ही तुम्हाला प्रमाण पण पूर्ण सांगणार आहोत आम्ही कसे घेतो. आणि त्या अकॉर्डिंग तुम्ही कसे बनवता ते पण तुम्ही आम्हाला सांगा. तर सर्वात मेन इन्ग्रेडियंट आहेत आपला मेथी, गूळ आणि तूप. बाकी तुम्ही ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, किती टाकायचे आहेत तेवढे. तर मम्मी आता तुम्हाला सांगेल की मेथी, गूळ आणि तूप किती किती घेतलंय. पीठ दाखवून दाखवायचंय तिला, असंच नाही, प्रॉपर करायचंय. बाहेर मस्त पाऊस पडतोय. पहिले आम्ही मेथी भाजून घेतली होती, ती व्हिडिओ मी टाकेनच, ऍड करेन. मेथी पाऊण किलो आहे. 1.5 किलो गव्हाचं पीठ, 2 किलो तूप, 2 किलो गूळ, अर्धा किलो खजूर पावडर. बाकी सगळं आपल्याला पाहिजे थोडं. मखाने पडतील. मखाने. ठीक आहे. आता एक एक गोष्ट मी तुम्हाला इथे दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की आम्ही काय टाकलंय. पण तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आणि अजून पण ऍड करायचं असेल तर करू शकता. आणि तुमची रेसिपी पण आमच्यासोबत शेअर करू शकता. सर्वात आधी इथे 4 प्रकारच्या बिया घेतल्यात मम्मीने. त्यानंतर ड्रायफ्रुट्समध्ये आहेत चारोळी, पिस्ता, काजू, बदाम आणि मनुके आहेत इथे काळे. त्याच्यानंतर अक्रोड आहे, हे काय अंजीर आहे आणि एवढंच आहे. ड्रायफ्रुट्समध्ये तरी एवढंच आहे. आता हे सगळं झालं ड्रायफ्रुट्सचं सेक्शन इकडं.
त्यानंतर आहे आळशी. किती आळशी आम्ही घेतले, 200 ग्रॅम आळशी आहे. 200 ग्राम तीळ आहेत, पांढरे तीळ. त्यानंतर वेलची आहे. त्यानंतर हलीम आहेत, हलीम पण 200 ग्रामच आहेत. त्यानंतर 50 ग्रॅम खसखस आहे, ही 2 पॅकेट. अर्धा किलो रवा आहे. त्यानंतर हे डिंक आहे, डिंकाचे 2 पॅकेट आहेत, एक 200 ग्रामचं आहे आणि दुसरा पण 200 ग्रामचाच आहे. त्यानंतर हा ओवा आहे, इथं ओवा 100 ग्रॅम. त्यानंतर येऊ ह्या सेक्शनमध्ये. आता आपण खोबरा पाव किलो खोबरा. मखाने मला असं वाटतं हे 50 ग्रॅमच नाही असतं, 100 ग्रॅम मखाने. त्यानंतर ही पावडर. खारीक पावडर आहे, अर्धा किलो. गूळ किती बोललीस मम्मी? 2-2.5 किलो. 2 किलो गूळ आहे. हा अर्धा किलोचा एक असतो ना, दाखवली. इकडं गूळ झाला. त्यानंतर हे 2 पूर्ण भरण्या तूप लागणार आहे. 4. ही पण आहे. 3 भरण्या तूप लागणार आहे. एकदम धष्टपुष्टवाले लाडू बनवत आहे. आणि हे गूळ पावडर काढून ठेवले, पण बघू आम्ही लागली तर टाकणार. आणि इकडं आपलं पीठ आहे, मेथीचं आणि गव्हाचं पीठ. आता बघूया काय काय आहे प्रोसेस पुढची. मेथीचे लाडू बनवणं म्हणजे खूप मोठी प्रोसेस आहे. तांदळाची पण मोठी आहे, पण ते फक्त टेचायला टाइम लागतो. मेथीचे एवढं सगळं भाजायचं आहे, आता तळायचं आहे. बघूया आपण पुढे पुढे. तर आता सुरुवात खोबरा किसण्यापासून होती आहे. मी खोबरा किसून घेते आणि मग पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला. भाजू नका. तर आमच्या किचनची हालत आत्ता काहीशी अशी दिसते. सगळीकडे मस्त पसारा आहे. आणि मम्मीने तिथं जे भाजायचं आहे पहिले आपल्याला, म्हणजे आळशी, ते ओवा, तीळ, खसखस, मखाने हे सगळे काढून घेतले. पहिले भाजायच्या गोष्टी करणार आहोत आणि मग तळू. तर करा श्री गणेशा. हा, गॅस पेटलेली आहे. गणपती बाप्पा मोरया. मेथीच्या लाडूंना प्रारंभ झालेला आहे. तर सर्वात आधी जाते खसखस. आणि आम्ही गॅस अशी पाटावर ठेवली आहे, कारण हा खाली कार्पेट आहे त्याच्यामुळे. अशा प्रकारे खसखस भाजून झालेली आहे. आळशी अशी मस्त तडतडली पाहिजे भाजत्या वेळी. आणि ही जी गॅस आहे ना, ही मी पुण्याला असताना, जेव्हा मी मुलींसोबत एकटी राहायची, तेव्हा मम्मीने मला ही पुण्याला दिलेली. इथून घेऊन गेली होती मी ही गॅस. 2-3 वर्ष होती माझ्याकडे ना. नंतर मग बाळा आला, मग आम्ही 2 ह्याची घेतली, 2 बर्नरची. नाहीतर मग मी आज गॅसवर सगळं चपाती, भाजी, भात, डाळ, चिकन, मटन, मच्छी. ओवा मस्त भाजतोय आम्ही. आणि ओव्याचा भाजतानाचा वास आला ना की एकच गोष्ट आठवते. काय सांग? ओव्याचा वास आल्यावर सांग. भाजी नाही, अजून काय? काय? पोपटी. ओवा भाजताना मला पोपटीचीच आठवण येते. तर चालले पांढरे तीळ. हे भाजलेले का वाटतात मग मला? हलीमची पेस्ट करायला पाहिजे. हलीमच्या पेस्टची पण आम्ही रील बनवू. ह्याची मी रील ह्याच्यासाठीच बनवली नाही, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी 1 मिनिटात दाखवणं पॉसिबल नाही. आता मखाने टाकलेले आहेत. आता झालंय खोबरा. आणि किती लालसर होईपर्यंत भाजू का? एवढं सगळं खोबरा आता ती भाजून घेणार आहे. सगळं नाही, अर्धा घेतो. म्हणजे तेच ना, पूर्णच भाजून घेणारच नाही. इथं पाय टाकशील रे. हा बघा, हा बघा, ह्याची पोझिशन बघा. उभं नाही राहायला बरं. आता पाय देशील. आता मम्मी जोपर्यंत इकडे खोबरा भाजून घेते, तोपर्यंत हे रूम टेम्परेचरवर आलेले आहेत ओवा, आळशी वगैरे, ते मी मिक्सरला लावून घेणार आहे. सर्वात पहिले मी ओवा मिक्सरला लावून घेते.
आता मिक्सरला आम्ही आळशी, ओवा आणि पांढरे तीळ लावून घेतलेत आणि हलीम पण. आणि हे खसखस आहे ते डायरेक्टच टाकते. हे पांढरे तीळ लास्टला मी लावलेत. आता याच्यानंतर खोबरं लावणार. तर खोबरं असं लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आता मी मिक्सरला लावून घेते. दरदरीत हे केलंय, पावडर नाही केलं, थोडं दरदरीतच ठेवलंय. तर अजून मग मी खोबरा भाजते तोपर्यंत मी आता हे मखाने लावून घेते. हे पण सेम आपल्याला दरदरीतच करून घ्यायचे आहेत. हे बघा सेम असे दरदरीत करून घेतलेले आहेत. म्हणजे सगळे मखाने फुटलेत, अख्खे नाही राहिलेत कोणते कोणते. एकदम पावडर नाही करायची, नाही तर मग खूपच चिकट चिकट होईल. तर आता सगळं सुकं भाजून झालेलं आहे आणि त्याची पावडर मी इथं करतेच आहे. थोडंसं खोबरं राहिलंय फक्त. आणि मम्मी तूप खोलले आणि तुपामध्ये सगळ्यात पहिले रवा भाजून घेणार आहे. तूप टाकलेलं आहे 2 चमचे. लाडू बिडू खायला जाम भारी वाटतं, पण ही एवढी भांडी पडतात, त्यांचा हिशोब नाही कोण लावत. तुपाचा वास जरा वेगळा आला. वेगळा आला जरा. मारवड्या करतो तू. गोवर्धन आहे असं नाही वास येत. कढई जास्त कडलेली होती म्हणून असं असेल. काय करते तिथं, काढतेस का? दाखव तू. वेगळा दिसते जरा लाल लाल. खराब आहे काय का? जरा डेट बघू दे मला. तुपाचा वास कसा का आला? हा बघा, हा लोगो आहे गोवर्धन. मग मला वास जरा वेगळा येते. गोवर्धनचा असा वास नाही येत. हा वेगळा वास आहे. ती बॉटल पण बघू जरा. हा मसाला मम्मी 27 ची एक्सपायरी डेट आहे. एक्सपायर नाही, 2027 पर्यंत. 27 आहे. एक मिनिट ती दे जरा. हे दे, बरणी दे. दुसरी दे ना, दुसरी. हिला टॅग आहे. तिला पण नाही. पण आता हा डिफरन्स बघा तुम्ही. गोवर्धन, गौरीवर्धन आहे मम्मी. हा कुठला आणलीस? हा गोवर्धन नाही, गौरीवर्धन आहे. आणि हा गोवर्धन आहे. काय करू एक परत दे. तरी मला बेकार वास काय येतो. तुम्ही बघा, गौरीवर्धन, गोवर्धन दोघांची पण पॅकेजिंग सेम आहे. दोघांचं पण नावाचं हे पण सेम आहे. आता तूप टाकलाय तर बोलते आता भाजून घेऊया. काय मम्मी, कोण आहे ते गौरीवर्धन? एकदम बेकार वासाला तुपाचा. तू एकदा बघायचा गोवर्धन आहे की गौरीवर्धन आहे. किती होते? रवा भाजून घेतोय तो वापरू नको आता. त्याला तोंडावर मारून ये. पैसे सेम घेतले गे. प्राइस बघते मी एकदा. ह्या 2 बॉटल घेतलं ह्याचे 1 किलो. तिथे त्याला परत कसला घाण वास आहे. प्राइस कुठे आहे ह्याची? हे झाकण दे ग सांडल. 385 रुपये ह्या तुपाची प्राइस. आणि गोवर्धनची 830. म्हणजे हा किती 1 किलोचा आहे ना, आणि हा अर्धा किलोचा. 400. प्राइस मध्ये तर फरक आहे, पण ब्रँडिंग बघा ना, काय डिफरन्स आहे ह्याच्यामध्ये. बघतो ना. गौरीवर्धन, गोवर्धन. हा घेऊ नका तुम्ही, कोणी घ्यायला गेलात तर. कुठल्या पण तुम्हाला दुकानात दिला ना, घेऊ नका. एकदम घाण वास आहे ह्याचा. हा तूप मी डिस्कार्ड करून टाकला. हे बघा, अजून एक फुल पॅक बॉटल आहे घरामध्ये. आणि आता हा वास नसता आला ना घरातल्याने हा गोवर्धन समजून खाल्ला पण असता. मी आता जाते बघून आणते. त्याला भांडते अशी जाण. हा आपला गोवर्धन तूप आहे. पण मला तरी पण एक प्रश्न आहे, एवढं थंड वातावरण आहे तरी हा एवढा वितळलेला कसा काय? तूप घरी बनवा गाईज. थंड वातावरणात थंडी नाही. ही कसली? ही गोवर्धनची बॉटल आहे. ही थंड वातावरण आहे, ठीक आहे. तर ही गोठलेली आहे. पण चल, ही ठीक आहे. आता हे झाली असेल. त्यांच्या इथे किती गरमी आहे. पण ह्याचा पाम तेलाचा वास आला डायरेक्ट. तर आम्ही तूप चेंज करून आता रवा भाजून घेतलाय आणि तो आता ह्या घमल्यात काढून घेते. जेवढं काय होतंय तेवढं ह्याच्यात
चालू तो गेलेला आहे रवा. 5 मिनिटाचा ब्रेक घेतोय जरा. एकदम तर तुपाच्या वासाने मला मळमळ व्हायला लागली आहे लिटरली. आणि मी लगेच इंस्टाग्रामला स्टोरी टाकते, माणगाव मध्ये कुणी तो तूप घेऊ नका बाबा. मम्मी घाबरली. मी बोलते असं काय टाकू नको, का टाकू नको. लोक इथं गोवर्धन जरी दुकानवाल्याने नाही दिलं तरी पण लोक गोवर्धन घेऊन समजून घेऊ शकतात की नाही. मी नाही बोलत गोवर्धन बेस्ट आहे, पण असा तरी वास येत नाही. तर आता परत तूप टाकणं चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये पहिले काय भाजून घेणार आहे? काजू बदाम. का बदाम भंगार ए, तू काय तर हे आहेत माझे लेबर चार्जेस. आता खरी इंटरेस्टिंग गोष्ट चालू होते लाडू मध्ये. ड्राय फ्रुट्स, पिस्ता पण लागतील ना. आपल्या नाही मग तू बोललीस तापला. त्यातून होत बुडबुडे. एवढं सगळं रील मध्ये एका मिनिटात नसतं दाखवता आला. ब्लॉगच करते. आता मम्मीला काय बोलायचं असेल ना, आता तिला बोलायचं होता गॅस फास्ट करते, पण ती व्हिडिओ चालू आहे. मग ती बोलते फास्ट कर फास्ट कर फास्ट कर प्रगती फास्ट कर. फास्ट कर प्रगती फास्ट कर. अरे बोल ना प्रगती गॅस फास्ट कर. मम्मी अशी नॉर्मली बसली असेल तेव्हा हा जेव्हा कॅमेरा चालला हो 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 हो. लगेच ती त्या झोन मध्ये जाते. कोकिला बॅन. ए, पाणी उडवू नको. हे पाणी उडू नको इथं आम्हाला भासशील. बघ ह्या तुपाचा वास घे ना जरा. भारी येते. जाम भारी जेवायचं आहे, जाम आहे. भारी. कुठला तूप आहे? हा बघ अरे गोवर्धन मागितलं बघ. मी त्याने आज तुला म्हणजे नाव माहिती आहे ते बघ. बघितलं नाही. बघ बघ शी, गौरी धर आहे ना. मी तुझ्या तर घरात गौरी आणलं. वर्धन तरी बोलली. पुन्हा वेळा आणला. वेगळाच वास आहे बाबा. कसला वास येते माहिती का याचा? चीजचा वास येतो. का वापरला तो? नाही वापरलं. तो काय खुमशा वास येते एकदम खुमशा. नाही हा दुसरा. पुण्याकडनं आणलं? मम्मी बोलते स्टोरी नको टाकू. तर हे story. नाही ते काय मग तुम्ही आणत लोक नाही. गोवर्धन गौरी धन घेऊन जातील. गौरीची धन झाली. दोन वास येतात. तर काजू भाजून झालेले आता असे तळून भाजून लोकांना कळतो. मी मटनला चिकन बोललेल्या लोकांनी ऍडजस्ट करून घेतला, तर भाजून तळूनचा काय आहे? त्यातली ती बदाम पण तळून घेणार आहे. गं तेल नको उडायला म्हणून घरात घ्यायचं असतं. अच्छा असं असतं का? ठीक आहे. आता गेलेत अक्रोड. अक्रोड तळून मी कधीच खाल्लेत नाही, म्हणजे असे नुसते तळून. अरे वा एवढे भेटले. पोट फुटतं. आता व्हिडिओ चालू झाली. काय प्रॉब्लेम आहे माझा? ते मगाशी तुपाला गौरी धनला गौरी वर्धन बोलली फ्लो मध्ये, कारण वास घेऊन मला डोका भिंगरलेला होता. आता मी अक्रोड खाते, माझी बुद्धी तल्लख होईल. पंबल पण जरा कमी होते. म्हणजे मी गौरी धनला गौरी वर्धन नाही बोलणार. आणि मी आता दमले, अजून लाडू वळायचे बाकी आहे, एवढा मिक्सरला लावायचा बाकी आहे. हा सगळा खायचा कुणी बनवलाय ना? काय आहे कुणी शोधून काढला? मेथ्या, गहू, रवा, ड्रायफ्रूट सगळे असे टाका एकत्र. 2 पॅकेट पिस्ता मला दे. हा आपला हप्ता आहे. आता बिया चालल्यात. ह्या कसल्या बिया? दाखव पॅकेट दाखव. दोन्ही फोडलं. या आहेत सनफ्लॉवर सीड्स. नको गेले. आता चालले पंपकिन सीड्स. किती मिनिटं करून घेते असे व्हिडिओ करायचे नाद. व्हिडिओच्या नादात हा बघा गरम गरम उचलला आणि पडला. तर याच्यामध्ये मी पिस्ता बारीक करून घेतलाय, तो टाकते आता. काळे मनुके तूप जरा जास्त तापलाय म्हणून त्यांची जांभळं होत आहेत. घे येतील का? झाडाच येतील आता. येतात घे, येतील तेवढे घे. इथं माझा पिस्ता बारीक करून झालाय आणि आता बारीक करणार आहे मी अक्रोड. उपवासच आहे.
मग तुला करू तर इथं अक्रोडची पावडर पण झालेली आहे, ती टाकते आता मी. चारोळी टाकते आता मी. चारोळी पण तळून घेतात. ठीक आहे. हे काय होतं ते मगज. मगज आपण डायरेक्ट टाकते. आता हे मस्क मेलन सीड्स पण करून घेतले, हे पण चमच्यानीच करायला लागते. चिटकले सगळं. आणि हे बघा खादीच्या कामाचे. आता केलेत मी पंपकिन सीड्स. आता हे लावून घेतलेत मिक्सरला. आता नाव पण नाही माझ्या लक्षात राहते कोणते कोणते सीड्स ते. चारोळी तळून भाजून मिक्सरला लावून घेतल्यात. काय मी फंबल करते आता, मला तेच समजत. काजू कुटून घे बोलते मम्मी. आता बघूया आपण काय करायचं. बघ मिक्सरला लावून बघ कसं होतं. एकदा फिरून बघते, थोडेसे नाही झाले तर मग कुटून घेते. तर काजू असे दरदरीत करून घेतलेत मी आणि मम्मीकडून अप्रूव्ह झालेत. मला माझा मोबाईल आणते. टाकून घेऊया. तसेच मी बाकीचे करून घेते. आणि ह्याचं पूर्ण पीठच करायचंय ना नाही डिंकाचं? मिक्सरला नाही, मग पाणी होतं मिक्सरला. असं करून ना. हा. आता माझी लाडू खायची इच्छा पण मेले, इतका वैताग आला. आता मनुके टाकते याच्यामध्ये मी. तर आता लास्ट तूप राहिलं थोडं, सगळं तळून म्हणजे थोडंसंच राहिलं. त्याच्यात खजूर पावडर मम्मी भाजून घेते. तूप जामच काळा झालेला मम्मी. मस्त ते. तर बदाम मी आता खलबत्त्यात ठेचून घेतलेत, फुटून घेतलेत. ते आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया. दरवर्षी कोण देतो? दरवर्षी मी पुण्याला असायची आणि मम्मी करून द्यायची. मम्मी करून देते. जोरात बोल ना. दरवर्षी मी पुण्याला असायची आणि मम्मी करून द्यायची. यावर्षी मी पहिल्यांदा बनवते आहे आणि त्याच्या आधी मी कॉलेजला असायची आणि मम्मी घरी करायची. मिक्सरला फक्त सगळं लावले तरी दमली. मम्मीचा हात खांद्यापासून भाजून तळून हे झाला. अरे बापरे. या बातावर मम्मीला आपण कढई अवॉर्ड देऊया. हा असा जागेवर थांब. तुला ते मग सगळं करून मिक्सर अशीच ठेव. पावडर सगळीकडे नको टाकू. अच्छा. आणि इकडे बघा काय लास्ट शरम आहे काय बदली झोपलाय वाटतं. दवाखान्यात घेऊन जायचंय त्याला. बदली ह्यांचं काय आहे इथं? झिंगरू. अगो बाय 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 बाय. अरे नको जाऊ झिंगरू. हा झिंगरू बघा, हा झिंगरू माऊचा झिंगरू आहे. नवीन नवीन झिंगरू आहे. चिंगरू चिंगरू आहे. माऊ ही तुझी पोरं सांभाळती, मी सांभाळायची काय? एक झिंगरू इथं आला तर आपल्या मागे येईल बघा. आला आला आला. टिंगडुंग 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 टिंग 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 टिंग. ए साल्या. अरे मम्मी बेड खाली गेला. तिकडून बाहेर पडला. अरे शाल्या. अरे शाल्या ह्याला एक घेऊया. अरे शाल्या चल ना बाहेर चल ना. आता हे दोघांना एका हातात घेतलं. अरे शाल्यांनो. अरे शाल्यांनो. एवढूशी आहेत तुम्ही इमॅजिन करू शकता. दोघं माझ्या हातात आहेत ना. झाली मला जाम त्रास देत आहे. ह्यानं जरा पकड इथं. तिसरं वाचलं शांत आणि ही 3 माकडं इथे आहेत. चिडियाघर चिडियाघर. तुम्ही जर लहानपणी टिवल्या बावल्या बघितल्या असतील तर त्याचा जो मेन कॅरेक्टर होता तो बघा आमच्या घरात आहे. टिवल्या बावल्या. आणि इकडं भद्रू आणि तिकडं सारा डाकू आणि हे टिवल्या बावल्या. तर थोडं लालसर होत. लालसर होईपर्यंत ती गव्हाचा आणि मेथीचा. गहू आधी भाजून घेतले. गहू पण भाजून घेतलेत, मेथी पण भाजून घेतलेत. दोघांचं पण लालसर होईपर्यंत भाजणार आहे. आणि तोपर्यंत मी हा गुळ लालसर म्हणजे बारीक कापणार आहे. कलर. आणि इथं वेलचीची पावडर करून ठेवलेली आहे. तर आता ती इथं भाजेल थोडा वेळ. मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण टीव्ही बघत बघत गुळ कापूया. आता तरी नीट गुळ आणलेस ना, तूप आणलेस ना. हा गोळ नंतर आधीच. मम्मी जाऊन बदलून आली तिथून तू. त्याला धमकी म्हणाली. तूप वितळून घेतलाय. गॅस मीडियम केलेली आहे आणि वरून आता पीठ चाललंय.
हा गव्हाचा पीठ आहे. तर इथे मम्मीने आता गव्हाचं पीठ भाजून घेतलंय आणि परत तूप टाकते आणि मेथीचं पीठ टाकणार आहे. ते पिशवी लागून खाली. ह्याला पण लालसर होईपर्यंत भाजणार आणि त्याच्यात टाकणार. आतापर्यंत इथं इथं गव्हाचं पीठ आहे, इकडं मेथीचं पीठ आहे, इथं मी हा गुळ करून आणलाय, हा एवढासा ठेवून दिलाय आणि आता हा गुळ आपल्याला पातळ करून घ्यायचंय. त्याच्यासाठी मम्मी इथे तूप टाकते. इथे बंद कर सौभाग्यवती. कोण टपलंय वाईटावर? तर गुळ वितळवून झालाय बघा, एवढा वितळवलाय आणि इथं मोठा टोप काढलाय. आता त्याच्यात सगळं ह्याच्यात मिक्स करण्यासाठी हे सगळं आता आम्ही बाहेर घेऊन जाणार आहोत. इथं गरम होत्या, तिकडच घे. उशीर ना मला आधी. हा नाही 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 उष्णच नाही बाबा, काय करायचंय तू इथंच तर. सगळं मालमत्ता ह्याच्यात अगं लेका बघू आता हे काय असं एवढं सोडून डाव्या हाताने करते ना. थांबा मी हा टाकून आली नंतर व्हायचं सगळं बोंबाटा. मिक्स कर आवडा मारू. तर आता आमचा काय बोलतात बोजा विस्तारा किचन मधून हॉल मध्ये आलाय आणि मम्मी आता हे सगळं मिक्स करते च्यवनप्राश सोबत. सगळा मिक्सचर. हा ना ते पीठ गुळ ज्याच्या गुठल्या राहिल्यात गट्टे राहिलेत ते असे सोडून घेते हाताने. हे बघा असे 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 करून. आवरटपणाची पण हद्द असते. तर मम्मी आता वेलची पावडर टाकते. इथं टाकाल तुझं चवीनुसार वेलची पावडर टाकू शकता तुम्ही. आणि मी मस्त ते टेकून बिकून बसली आहे आणि अजून गुठळ्या फोडायचे चालू आहेत. आणि मम्मी बोलते थोडस तूप गरम करून आणून टाकते कारण लाडू आता वळायला बसायचंय. अरे वैतागच तेवढा नाही केले उपकार काय स्वतः करून पण दिवसभर काम पण शूट पण मग समजेल ना आम्ही नाही केला. समजलं मला असा हात बसला पाहिजे. आता आम्ही सगळं नीट मिक्स करून घेतलं आणि त्याचे लाडू वळतोय. आणि हे बघा या साहेबांना माझ्या मांडीवर झोपायचंय. बुचू बुचू टाइमपास म्हणून आम्ही कोणता मूवी लावलाय बघा. नवरा माझा नवऱ्याचा एक नंबर. चला आता वळून घेतो राहिलेले लाडू आणि मग हा व्लॉग संपेल. अशा प्रकारे आमचे लाडू करून झालेले आहेत फायनली. मम्मीची हालत तुम्ही बघू शकता आणि माझी हालत पण बघू शकता एकदम बेकार झालेली आहे. या गोष्टीची वाट आम्ही कधीपासून बघत होतो. ही एंट्री अवेटेड होती. कसं झालंय लाडू? लाडू एक नंबर. एवढं बोलून आता मी झोपून जातो. मला आता जेवायला पण नको असं वाटतंय. चला हा ब्लॉग मी इथे एंड करते. टाटा बाय बाय.